शेगाव शहर व तालुक्यात एकूण 70% धान्य दुकानदारांना उपलब्ध झाले असून राशन दुकानामध्ये धान्य विक्री करण्यात आली आहे। त्यामध्ये नियमित कार्ड धारकांना धान्य दुकान नियमाप्रमाणे धान्य वाटप सुरू आहे। माहे एप्रिलचे धान्य आहे त्याच प्रकारे मिळेल, तर अन्न सुरक्षा व अंत्योदय कार्ड धारकांना माणसी 5 किलो तांदूळ हा मोफत मिळणार आहे, तर इतर धान्य प्रकार हा त्यांना पुरवठा विभागाच्या नियमानुसारच पैसे देऊन खरेदी करावा लागणार आहे। शेतकरी वर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। शेतकऱ्यांना नेहमीप्रमाणे जो पुरवठा विभागाकडून नियमित पुरवठा केला जात होता तोच पुरवठा या काळातही करण्यात येणार असल्याचं पुरवठा अधिकारी एन बोर्डे यांनी विदर्भ न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं। आपल्या शेगाव तहसील मधून माहे एप्रिलचं धान्य वितरण सुरू आहे। जवळपास 60-70% दुकान झालेले आहेत आणि 30% दुकानांचं वाटप सुरू आहे। एप्रिल मे जून 3 महिन्याचं रेग्युलर धान्य आहे आणि मोफतचं फक्त केंद्र शासनाकडून 5 किलो अंत्योदय आणि प्राधान्य कार्ड आहे। प्रति व्यक्तीला 5 किलो मोफत धान्य आहे। तांदूळ तेल फक्त तांदूळ आहे, बाकी अजून असं मोफत पूर्ण धान्य असं शासनाकडून काही आलेलं नाही। शेतकऱ्यांना याचा लाभ आहे का? नाही, शेतकऱ्यांना याचा लाभ नाही आहे। शेतकऱ्यांच्या कार्डावर 4 किलो गहू 1 किलो तांदूळ याप्रमाणे त्यांचं वाटप आहे एप्रिल मे जून 3 महिन्यासाठी। बरं, आता हे शासकीय जी अन्नधान्याची दुकाने आहेत ही महिनाभर चालू राहतील की कसं? महिनाभर चालू राहतील, परंतु वेळेत जे दिलेलं आहे माननीय कलेक्टर मॅडमने त्याच्यानुसार 8 ते 12 सकाळचा वेळ दिलेला आहे, त्यानुसार आणि योग्य अंतर ठेवून फुटाचं मिनिमम सोशल डिस्टन्स ठेवून आणि त्यांना हँडवॉश किंवा सॅनिटायझर देऊन ग्राहकांना धान्य देण्यात येईल। या महिन्यामध्ये काय तांदूळ आणि गहूच्या व्यतिरिक्त गहू व्यतिरिक्त जो केंद्राचा गहू तांदूळ आहे 5 किलो तो हा वाटप झाल्यानंतर वितरित करण्यात येईल। डाळ वगैरे काही? डाळ नाही आहे, डाळ नाही, खाद्यतेल नाही, बाकी काही नाही आहे। तांदूळ गहू आणि अंत्योदय कार्डाला साखर आहे 1 किलो पर कार्ड, बाकी काही सध्या अजून शासन स्तरावरून आलेलं नाही। विदर्भ न्यूज करिता शेगाव येथून महेंद्र मिश्रा।